विद्यार्थी मित्रांनो, जैवविविधता या प्रकरणातील मागील 2 व्याख्यानात आपण जैवविविधता म्हणजे काय, जैवविविधतेच्या व्याख्या, जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज आणि महत्त्व या मुद्द्यांचा विचार केलेला आहे। या शेवटच्या व्याख्यानात आपण आज जैवविविधते संकटे व विशेषतः मानव व वन्यजीव संघर्ष, जैवविविधतेचे संवर्धन व संवर्धनाच्या पद्धती या मुद्द्यांचा विचार करणार आहोत। वन्यजीव ही राष्ट्राची अनमोल संपत्ती असून नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी आवश्यक असलेला महत्त्वपूर्ण घटक आहे। निसर्गाचा हा बहुमोल ठेवा मानवाच्या लोभामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। काही वन्य प्राण्यांच्या जाती तर पूर्णपणे नामशेष सुद्धा झालेल्या आहेत। जंगलांचा नाश होत असल्याने, प्राण्यांची चोरटी शिकार होत असल्याने भारतातील जवळपास 21 सस्तन प्राणी, 12 पक्ष्यांच्या जाती, 7 सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जाती जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। प्राण्यांच्या मांसाचा उपयोग मानव अन्न म्हणून करतो। त्यांच्या कातडीपासून अनेक शोभिवंत वस्तू व गरजेच्या वस्तू बनवतो। पक्ष्यांच्या पिसांचा किंवा मांसाचा वापर मानव हा विविध कारणासाठी करीत असतो। अंधश्रद्धेमुळे सुद्धा प्राण्यांची व पक्ष्यांची शिकार केली जाते। भारतातील काही आदिवासींमध्ये गेंड्याचे शिंग डोक्यावर धारण करण्याची प्रथा आहे। यातून गेंड्याची शिकार होत आहे। वाघ, बिबटे, सिंह, हत्ती, हरणाच्या विविध प्रकारच्या जाती, पक्ष्यांच्या विविध प्रकारच्या जाती, उदाहरणार्थ गरुड, घुबड, गिधाडे, सरपटणाऱ्या प्राण्यांमधील सर्पाच्या विविध जाती, अस्वले, काही विशिष्ट प्रकारचे पक्षी व प्राणी, या सर्वांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास असलेला आपल्याला दिसून येत आहे। कस्तुरी मिळवण्यासाठी कस्तूर मृगाची शिकार केली जाते। उंदीर हा प्राणी तर मानवाकडून वैद्यकीय प्रयोगांसाठी अगदी हक्काने व हव्या तितके संख्येने वापरला जातो। त्याचप्रमाणे बेडूक या प्राण्याचा देखील प्रयोगशाळेमध्ये अनेक प्रकारे उपयोग केला जातो। घोरपड या प्राण्यापासून मिळणारे तेल औषधीयुक्त गुणधर्माचे असल्याने थोड्याशा पैशाच्या लोभापायी आदिवासी घोरपडची कत्तल करतात। अशा प्रकारे अनेक पशु पक्षी भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। भारतात वनस्पती, प्राणी व पशुपक्षी यांच्या अनेक जाती प्रजाती होत्या, पण मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी या सर्व सजीवांचे अस्तित्व मात्र धोक्यात आणलेले आहे असे दिसून येते। बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेने 1998 मध्ये सर्वेक्षण करून अहवालात असे प्रतिपादन केले की भारतात सुमारे 200 वनस्पतींच्या जाती व प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर प्राण्यांच्या 1000 जाती या अतिशय संकटग्रस्त परिस्थितीमध्ये असलेल्या दिसून येतात। देशी तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, पालेभाज्या व फळांच्या अनेक जाती संकटग्रस्त जातींमध्ये आहेत, तर वनस्पतींमध्ये पाईन, पिवळा चाफा, कुंभकर्णी, सायकस, व्हॅनिला, चंदन, प्राण्यांमधील चित्ता, गिधाड, काळे हरिण, बारशिंगा, उडती खार, अस्वल, वाघ, सिंह, नील माकडे, रानगवा, काळा ससा, लाल पांडा, कासव, मगर व सर्पांच्या काही जाती या संकटग्रस्त असलेल्या दिसून येतात। काही जाती प्रजाती विशिष्ट प्रदेशातच आढळतात, त्यांना आपण एंडेमिक स्पेशीज किंवा ठराविक भागातच असणाऱ्या जाती प्रजाती असे म्हणतो। काही प्राणी व वनस्पती यांचे अस्तित्व दुसरीकडे दिसून येत नाही किंवा त्यांची लागवडसुद्धा करता येत नाही किंवा त्यांची वाढ दुसरीकडे करता येत नाही, त्यांना आपण एंडेमिक स्पेशीज असे म्हणतो। अशा जाती प्रजाती अतिशय दुर्मिळ असतात। उदाहरणार्थ चंदन, देवदार यासारखे वृक्ष विशिष्ट भागात दिसून येतात। अंदमान बेटांवरील काही वनस्पती या एंडेमिक स्पेशीज आहेत। ड्रॉसेरा इंडिका, मॅग्नोलिया टेरोकार्पा, नीटामोला, ॲट्रोपा ॲक्युमिनाटा
इत्यादी वनस्पती, तर याक, उडती खार, गवा, हिमालयन चित्ता, वाघ, गेंडा, नीलमाकडे, चिंकारा इत्यादी प्राणी, तसेच गंगा ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील डॉल्फिन किंवा गवताळ प्रदेशात आढळणारा माळढोक हा पक्षी, गिधाडांच्या अनेक प्रकारच्या जाती, या सर्व एंडेमिक स्पेशीज आहेत. या सर्व जाती प्रजाती विशिष्ट क्षेत्रात दिसून येतात. पर्यावरणातील बदलामुळे त्या नष्ट होत आहेत. आणि त्यामुळे भारतीय प्रशासनाकडून किंवा काही संस्थांकडून या दुर्मिळ जाती प्रजाती यांचे संरक्षण होण्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न होत असलेले देखील दिसून येतात. भारताने काही विशिष्ट प्रदेशात अभयारण्यांची निर्मिती करून काही विशिष्ट प्रकारच्या जाती प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी प्राधान्य दिलेले आहे. तर काही प्रदेशामध्ये राष्ट्रीय उद्याने निर्माण करून सुद्धा जैवविविधता जपण्याचे प्रयत्न हे केले जात आहेत. उदाहरणार्थ, आंध्र प्रदेशातील पुलिकत हे एक महत्त्वाचे अभयारण्य आहे की ज्यामध्ये पाणपक्ष्यांचे संवर्धन केले जात आहेत. याशिवाय भारतातील काही मुख्य अभयारण्ये पुढीलप्रमाणे आहेत. अंदमान निकोबारमध्ये असलेले नारकोंडम हे अभयारण्य तेथील विशिष्ट जाती प्रजाती सांभाळण्याचे संवर्धनाचे काम करीत आहेत. कच्छ प्रदेशात असलेले गुजरातमधील अभयारण्य हे विशेषतः जंगलातील गाढवांचे संवर्धन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. गुजरात प्रदेशातीलच कच्छचे आखात हे सागरातील विशिष्ट जाती प्रजाती यांचे संवर्धन करण्याचे महत्त्वाचे काम करीत आहे. जम्मू काश्मीरमधील दाचिगाम या अभयारण्यात काश्मीरी हरिण संवर्धनाचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे काळविटाच्या संवर्धनासाठी कर्नाटकमध्ये राणीबेन्नूर नावाचे अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील राधानगरी या अभयारण्यात माळढोक, काळवीट व इतर काही सजीवांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तर ओरिसा राज्यातील चिल्का सरोवरामध्ये पाणपक्ष्यांचे संवर्धन केले जात आहे. कर्नाटकमधील बंडीपूर हे अभयारण्य विविध प्रकारच्या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये काळवीट, चौसिंगा, हरिण, मोर, वटवागळे, अजगर, नाग, मगर, सुसर इत्यादी प्राण्यांचे संवर्धन केले जात आहे. त्याचप्रमाणे देशामधील विविध भागात काही राष्ट्रीय उद्याने हे विशिष्ट जाती प्रजातींच्या संवर्धनाचे प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रामधील ताडोबा अभयारण्य वाघ, बिबटे, अस्वले, गवा, हरणे यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे. गुजरातमधील सासन गीर या अभयारण्यात सिंहाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सिंहांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येते. मध्य प्रदेशातील बांधवगड या अभयारण्यात बिबटे, गवा, वाघ यांचे संवर्धन केले जात आहे. तर उत्तर प्रदेशातील नंदादेवी अभयारण्यात हिमबिबट्या, कस्तुरी मृग, तपकिरी अस्वले मोठ्या संख्येने दिसून येतात. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेले भरतपूर अभयारण्य राजस्थानमध्ये आहे. त्याचप्रमाणे गंगा नदीने निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशात म्हणजेच सुंदरबन अभयारण्यात अनेक प्रकारचे प्राणी, विशिष्ट प्रकारचे पाणपक्षी हे दिसून येतात. यामध्ये वाघ, हत्ती, हरिण, फळे खाणारी वटवागळे, माकडाच्या विविध जाती, रानडुक्कर, हरिण किंवा गंगा नदी पात्रातील डॉल्फिन यांची संख्या आणि संवर्धन हे मोठ्या प्रमाणात केले जात आहे. उत्तर प्रदेशातील कॉर्बेट अभयारण्य आणि मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्य हे वाघाच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहेत. तर याप्रमाणे देशातील काही महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे आणि काही प्रमाणात ते यशस्वी होत असल्याचे आशादायक चित्र देखील आपल्याला दिसते.
भारतातील काही नामशेष होऊ पाहणाऱ्या सजीवांसाठी काही प्रकल्प शासनाने निर्माण केलेले आहेत। यामध्ये महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत त्यामध्ये पहिला प्रकल्प आहे हिमालयीन जैविक स्रोत तंत्रज्ञान संस्था IHBT यांच्यातर्फे हिमालयात सजीवांची जैविक विविधता जी मोठ्या प्रमाणात दिसून येते किंवा बेकायदेशीर व्यापार, जंगलातील वणवे, चोरटी जंगलतोड यामुळे येथील जैविक विविधतेला जो धोका निर्माण झालेला आहे त्यापासून जंगलातील विविध जाती प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी हिमालयीन जैविक स्रोत तंत्रज्ञान संस्था कार्यरत आहे। ही संस्था 1983 मध्ये पालमपूरच्या निसर्गरम्य कांग्रा खोऱ्यात स्थापन झाली। या संस्थेद्वारा प्रयोगशाळेमध्ये संशोधन केले जाते आणि हिमालयात आढळणाऱ्या दुर्मिळ वन्य पशु पक्षी, कृमी, कीटक, फुलपाखरे यांचे संवर्धन करण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते। त्याचप्रमाणे भारतातील वाघांची शिकार मोठ्या प्रमाणात फार पूर्वीपासून सुरू असल्याने वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी झालेली आहे। त्यासाठी प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प निर्माण करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच वाघांच्या अस्तित्वासाठी व संरक्षणासाठी 1972 मध्ये 9 व्याघ्र प्रकल्प भारतात स्थापन करण्यात आले आणि नंतर काही आणखी व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली। यामध्ये वाघांची सर्वतोपरी काळजी घेण्यात येते, त्यांना नैसर्गिक अधिवास निर्माण करून दिला जातो, त्यांचे प्रजनन घडवून आणण्यात येते आणि त्यामुळे कमी झालेली वाघांची संख्या काही काळामध्ये वाढलेली देखील दिसून आलेली आहे। भारतामध्ये अनेक ठिकाणी असे व्याघ्र प्रकल्प निर्माण केलेले आहेत। उदाहरणार्थ उत्तर प्रदेशातील जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्प, बिहारमध्ये पलामू, आसाममध्ये मनास, ओरिसामध्ये सिमलीपाल, मध्य प्रदेशामध्ये कान्हा, महाराष्ट्रामधील मेळघाट, पश्चिम बंगालमधील सुंदरबन, कर्नाटकमधील बंदीपूर, त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशामधील इंद्रावती असे काही महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प निर्माण करून वाघांच्या संवर्धनाचे काम करण्यात आलेले आहे। याचप्रमाणे गुजरातमधील गीर सिंह प्रोजेक्ट हा तर जगप्रसिद्ध आहे। गीर सिंहांची संख्या कमी होऊ नये, त्यांची जात टिकून राहावी म्हणून गुजरातमध्ये गीरचे जंगल सिंहासाठी संरक्षित केलेले आहे व त्यामुळे अतिशय त्याचे चांगले परिणाम या प्रदेशात दिसून आलेले आहेत। आसाममध्ये आढळणारा गेंडा हा भारतातील गेंड्याच्या इतर जातीपेक्षा सर्वात मोठा आहे। त्यामुळे आसाममधील काझीरंगा अभयारण्यामध्ये गेंडा प्रोजेक्ट स्थापन करण्यात आलेला आहे। या गेंड्याला नामशेष होण्यापासून वाचवणे, त्याची संख्या वाढवणे, त्यांना संरक्षण देणे हा या प्रोजेक्टचा प्रमुख उद्देश आहे। त्याचप्रमाणे भारतातील सुसर व मगर यांच्या जातीचे संवर्धन करण्यासाठी भारतात जवळपास 10 सुसर मगर प्रोजेक्ट किंवा क्रोकोडाईल पार्क्स स्थापन करण्यात आलेले आहे। घडियाल ही खास भारतीय मगर गंगा व महानदीत सापडते। घडियाल ही मगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून वरील प्रोजेक्टद्वारे तिचे संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जात आहे। मगरीच्या जातींची संख्या, त्यांना नैसर्गिक अधिवास निर्माण करून आणि मानवापासून त्यांचे संरक्षण करून त्यांची संख्या वाढविण्याचे उत्तम असे प्रयत्न केले जात आहेत। यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे जैविक विविधता संरक्षणाच्या पद्धती, मेथड्स ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी। जैविक विविधता संरक्षणाच्या प्रमुख 2 पद्धती आपल्याला सांगता येतील। त्या म्हणजे मूलस्थानी संरक्षण, म्हणजे सजीव ज्या ठिकाणी राहतात त्याच ठिकाणी त्यांचे संवर्धन करणे, ज्याला इन सितू कॉन्झर्वेशन असे म्हणतात। आणि दुसरी पद्धती आहे ती म्हणजे परस्थानी संरक्षण, म्हणजे सजीव ज्या मूळ अधिवासात राहतात त्यापेक्षा वेगळ्या अधिवासात सजीवांचे स्थलांतर करून त्यांचे संरक्षण करणे, ज्याला एक्स सितू कॉन्झर्वेशन असे म्हणतात।
मूलस्थानी किंवा इन सितू कॉन्झर्वेशन या पद्धतीत सजीव ज्या नैसर्गिक अधिवासात रहिवास करीत असतो त्याच अधिवासात त्याचे संरक्षण केले जाते, त्यांना वाढविले जाते. नैसर्गिकरित्या वनस्पतींचे संवर्धन नैसर्गिक जंगलांमध्ये केले जाते. नैसर्गिक पर्यावरणात कोणताही बदल केला जात नाही. भारतात आज अनेक प्राणी व वनस्पतींची निगा अशाच प्रकारे विविध राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यातून घेतली जाते. काही जंगले संरक्षित असतात. या संरक्षित जंगलांमध्ये मानवाला शिकार करता येत नाही, जंगलतोड करता येत नाही. कोणत्याही मानवी धोक्यापासून अशी स्थाने दूर ठेवली जाऊन त्यांचे नैसर्गिकपण हे जपले जाते. अशा संरक्षित जंगलामध्ये, राष्ट्रीय उद्यानांमध्ये व अभयारण्यांमध्ये सजीवांच्या जाती प्रजाती संरक्षित असतात. 85 राष्ट्रीय उद्याने, सुमारे 448 वन्यप्राणी अभयारण्यांची निर्मिती याच हेतूतून करण्यात आलेली आहे. जैविक विविधतेने संपन्न अशी 12 क्षेत्रे निश्चित केली गेली आहेत. त्याचप्रमाणे भारतातील 21 दलदलीचे किंवा वेटलँड प्रदेश, 15 खारफुटीची जंगले मँग्रोव्ह फॉरेस्ट आणि 4 कोरल रीफ क्षेत्रे सुद्धा जैवविविधतेच्या दृष्टीने संरक्षित आहेत. या सर्व ठिकाणी सजीवांचे मूलस्थानी संरक्षण केले जाते. अशा संवेदनशील परिसंस्थांच्या संवर्धनासाठी शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केले जाते व सजीवांची नैसर्गिकरित्या काळजी घेतली जाते. जैविक विविधतेच्या संरक्षणाची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे परस्थानी संरक्षण किंवा एक्स सितू कॉन्झर्वेशन. या पद्धतीत सजीवांना त्यांच्या मूळ अधिवासापासून म्हणजे नैसर्गिक अधिवासापासून दूर करून नव्याने निर्माण केलेल्या अधिवास क्षेत्रात सोडले जाते. त्यासाठी त्यांच्यासाठी जैविक उद्याने, वनस्पती उद्याने, प्राणी संग्रहालय, बागा, जीन बँका, मत्स्यालये यांची उभारणी केली जाते. काही विश्वविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांच्या वनस्पती उद्यानांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींचे संवर्धन आणि संरक्षण केले जाते. अशा परस्थानी संरक्षण क्षेत्रात काही प्रयोगशाळा कार्यरत असून सजीवांवर निरनिराळे प्रयोग केले जातात व त्यांच्या प्रजाती जिवंत ठेवल्या जातात. क्षेत्रीय जिनुक बँकांमध्ये जिनुक साधनसंपदा साठवून ठेवली जाते. वनस्पती किंवा वनस्पतींच्या बिया यांच्या बँकासुद्धा कार्यरत असून ते विशिष्ट वनस्पतींचे बियाणे हे साठवून ठेवले जाते. काही ठिकाणी वनस्पतिक उद्याने निर्माण केलेली असून त्यामार्फत दुर्मिळ वनस्पतींचे संरक्षण केले जात आहे. प्राणी संग्रहालयांमधून जैवविविधता संरक्षण हे सुद्धा केले जाते. आज भारतात 1500 पेक्षा जास्त संख्येने वनस्पतिक उद्याने व इतर वृक्ष संवर्धन क्षेत्रे आहेत की ज्यामध्ये 80,000 पेक्षा जास्त वनस्पतींच्या जाती प्रजाती आहेत. जगातील 800 प्राणी संग्रहालयांपैकी काही महत्त्वाची प्राणी संग्रहालये भारतात सुद्धा आहेत. या प्राणी संग्रहालयांमध्ये जवळपास 3000 पेक्षा जास्त सस्तन प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या व उभयचर प्राण्यांच्या जाती प्रजाती आहेत आणि त्यांचे अस्तित्व हे टिकवून ठेवण्याचे व त्यांची संख्या वाढविण्याचे काम केले जात आहे. अशा प्रकारे जैवविविधतेच्या संरक्षणासाठी जगात त्याचप्रमाणे भारतात प्रयत्न केले जात आहेत आणि या माध्यमातून पृथ्वीवरील जैविक विविधता कशा प्रकारे टिकून राहील, तिचे संरक्षण होईल आणि विविध प्रकारच्या सजीवांच्या जाती प्रजाती या येणाऱ्या भविष्यकाळासाठी सुद्धा टिकून राहतील याचे प्रयत्न केले जात आहेत.